मुरबाड तालुका व जिल्हा आगरी समाजाच्या वतीने मुरबाड शहरामध्ये मंगळवारी आगरी समाज हॉल व वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक या जागेच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। याचे भूमिपूजन माननीय विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी माजी आमदार विशेष सर, पनवेल विधानसभेचे युवक अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर, प्रवीण पाटील, राजेश पाटील, शिवाजीराव देशमुख, अनिल वायले, श्रीकांत धुमाळ, वैशाली शेळके, श्री दीपक आदींसह संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानापासून युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे असे म्हटले। हिराजी गोमाजी पाटील यांचं स्मारक आणि आगरी समाज हॉल याचं भूमिपूजन झालेलं आहे असं मी जाहीर करतो। आणि हे जाहीर करत असतानाच ही कमिटीवर जी सगळी नावं लिहिलेली आहेत, ही कमिटी आणि त्यांना सर्व सहकार्य करणारे त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। विशेषतः आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलं, पण खऱ्या अर्थानं आता हुतात्म्यांची आठवण किती लोकांना राहिली हा खरा महत्वाचा प्रश्न आहे। पण ह्या तालुक्यातल्या ह्या सर्व कमिटीला आजही हुतात्म्यांबद्दल आदर आहे आणि तो नुसता आदर नाही तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ही इच्छाशक्ती असणारे लोक तरुण ह्या विभागामध्ये आहेत, याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे। आणि म्हणून या साऱ्या मंडळींनी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातनं आता आमची जबाबदारी पडते की तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य केलं पाहिजे। एक सांगतो तुम्हाला, करायचं असेल, तरुण आहात, उत्साही आहात, तुम्ही काहीतरी चांगलं करण्याची उर्मी तुमच्या मनामध्ये आहे, प्लॅन हा मोठाच घेतला पाहिजे। 20,000 स्क्वेअर फुटाचा प्लॅन घेतला, तुम्ही खरोखर मोठा प्लॅन आहे। आणि जेव्हा आपण मोठे स्वप्न बघतो, आपण जेव्हा मोठं कार्य हातात करायला घेतो आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं जेव्हा कामाला लागतो तेव्हा ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, हा माझा विश्वास या ठिकाणी आहे। दरम्यान माजी आमदार विशेष सर यांनीही या आगरी समाज हॉल व हुतात्मा हिराजी पाटील स्मारकाच्या भूमिपूजनाविषयी आनंद व्यक्त करीत याच्या माध्यमाने समाज प्रबोधन करण्याचे म्हटले। मी जेव्हा सामाजिक कार्यामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा आम्ही वीर हुतात्माबाई कोतवाल यांच्या स्मरणार्थ मशाला एक हायस्कूल सुरू केलं आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर या क्रांतिकारकांना वंदन करण्याकरता समाज आणि विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर त्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊ लागले। बऱ्याच वेळा असं होतं की इतिहास सगळ्याच गुणी आणि त्यागी माणसांची नोंद इतिहासाच्या पानावर करतच असं नाही। सामान्यपणे एखादं क्रांतिकारी कार्य करताना त्यातला जो नेता असतो त्याचा उल्लेख मोठ्या प्रमाणात होतो, पण दुर्दैवानं या क्रांतिकारक आझाद दस्त्याच्या प्रमुखाच्या नावाचा इतिहासातला उल्लेख हा फक्त 5 ओळींचा आहे। आणि मग गोमाजी पाटील, हिराजी पाटील यांचा नामोल्लेख जवळजवळ पुस्तकांमध्ये नाही। पण बंधूंनो, मी एक गोष्ट आवर्जून इथं मला सांगायची वाटते, हिराजी पाटील आणि गोमाजी पाटील हे आझाद दस्त्यामध्ये सामील झाले देशासाठी, केवळ एका समाजासाठी नाही। समाजाची संघटना होती आणि मग हे 2 वीर गेले आणि क्रांती करायला लागले। देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद दस्ता जो निर्माण झाला होता त्या आझाद दस्त्यामध्ये आमचंही समर्पण व्हावं, आमचंही देशहितार्थ काही ना काही कार्य कामी पडावं याकरता ही माणसं। तसेच राजेश पाटील यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज या आगरी समाजाच्या हॉलसाठी आपण इथे जागा नियोजित केली, मला अगदी आनंद वाटला। मी काही दिवसापासून या मुरबाड शहरामध्ये फिरतोय, मुरबाड भागामध्ये परिसरात ग्रामीण भागामध्ये फिरतोय। मला खूप दिवसापासून ही संकल्पना माझ्या मनात स्वतःची होती की आपल्या सर्व समाजाचे हॉल इथे आहेत
आणि फक्त आपल्या आगरी समाजाचाच हॉल नाही, हे मलाही मनात कुठेतरी खंत होतं. प्रत्येक गावोगावी जाऊन आगरी समाज हा आपला झालाच पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक गावातील मंडळींनी आणि युवकांनी यासाठी साथ द्यायची आहे आणि अगदी मनासारखा तुमचा हॉल झाला पाहिजे. हा हॉल आपल्या आगरी बांधवांसाठी